अनैतिक संबंधामध्ये आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा प्रकार पत्नीनं केलाय। प्रियकराच्या मदतीनं तिनं हा प्रताप केलाय। यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केलाय। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिमवणे गावात एक संतापजनक प्रकार समोर आलाय। प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केलाय। ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं पतीचा मृतदेह विहिरीत फेकलाय। नेहा निलेश बाकर असं मृताच्या पत्नीचं नाव असून ती 32 वर्षांची आहे। तसंच मंगेश चिंचघरकर असं तिच्या प्रियकराचं नाव असून तो 35 वर्षाचा आहे। या दोन्ही आरोपींना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गिमवणे गावात सलून व्यवसाय करणारे निलेश बाकर सोमवारी बेपत्ता झाले होते। या संदर्भातील तक्रार त्यांच्या भावानं दापोली पोलीस ठाण्यात दिली होती। पुढे पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली आणि निलेश यांची पत्नी नेहा बाकरकडे चौकशी केली, पण पोलिसांना नेहाच्या जबाबात तफावत आढळून आली, म्हणून तिच्यावर संशय अधिक बळावला। मग पोलिसांनी आपल्या स्टाईलनं तपास सुरू केला आणि खळबळजनक माहिती त्यांच्या हाती लागली आहे। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेहाच्या हॉटेलचे CCTV फुटेज तपासण्यात आले। त्यावेळी नेहा ही प्रियकर मंगेश चिंचघरकर सोबत दिसून आली। याच दरम्यान एका बियर शॉपमध्ये नेहानं बियर खरेदी केल्याचेही फुटेज आढळून आले। पुढील तपासात तिनं प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून त्याचा खून केला असल्याचं उघड झालंय। खून केल्यानंतर पत्नी नेहानं प्रियकर मंगेश याच्या मदतीनं पती निलेश याचा मृतदेह पालगड पाटील वाडी परिसरातील विहिरीत फेकण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पोलिसांनी या मृतदेहाचा शोध घेतला। यानंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। घटनेतील दुसरा आरोपी मंगेश चिंचघरकर हा मडणगाव डेपोत बस चालक म्हणून काम करतो। त्याला दापोलीत सापळा रचून अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला होता। या प्रकरणातील कटात अन्य कुणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जातोय। मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्यानंतर नेमकं काय झालं याबाबतचा तपास पोलीस करतायत।